अंतरिम अर्थसंकल्प जो सादर झाला, खरं अंतरिम जो अर्थसंकल्प असतो त्याच्यात तुम्हाला नवीन घोषणा करता येत नाहीत. हा अलिखित नियम ज्या दिवशीपासून आपण संविधान स्वीकारले तेव्हापासून आपण बघितलं की निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेट सादर केलं. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी मोजक्या शब्दांमध्ये बजेट आटोपतं घेतलं. पण इथे मात्र अजितदादांनी एवढ्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या की खरं त्यांच्या स्वभावाच्या विरोधात आहेत. आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर असायचो आणि आम्ही कधीही मागणी केली, अरे तुम्हाला काय कळतं की नाही, सरकार डबघाईत चाललंय. आणि आता त्यांना मला माहित नाही की त्यांना हे म्हणजे कसं विसर पडला की काय, की या सरकारवरती कमीत कमी 2 लाख कोटी रुपयाचं तुम्ही आणताय डब्यात. आणि त्याच्यात आता त्यांनी काहीतरी अनाऊन्स केलंय, हे तोडणार, मंत्रालय तोडणार, हे बंगले तोडणार आणि ते 7,500 रुपये खर्च करून 7,500 कोटी रुपये खर्च करून सेंट्रल विस्टा बांधणार. मला त्यांना सांगायचं आहे की ज्या मुंबईमध्ये तुम्ही ही घोषणा केली आहे ना, त्या मुंबईमधल्या 50% जनता ही अजूनही झोपडपट्टीत राहते. परत एकदा बोलतो की या मुंबईतली 50% जनता झोपडपट्टीत राहते. महाराष्ट्रातल्या दारिद्र्य रेषेखालील लोकांना आजही वेळेवर रेशन मिळत नाही. अनेक जण उपाशीपोटी झोपतात. महाराष्ट्रामध्ये असं सोन्याची कौलं लावलेलं घर ही अपेक्षा नाही आहे मराठी गरीब माणसांची. आम्हाला पोटभर अन्न द्या, हाताला काम द्या, एवढीच त्यांची मागणी आहे. ती पूर्ण करा आणि मग तुम्हाला जे काय महाराष्ट्रात विस्टा फिस्टा छिस्टा करायचं आहे ते करून टाका. फक्त हा पैसा तुमच्या घरचा नाही आहे, हा पैसा करोडोपाने जनतेचा तुमच्या तिजोरीत जमा होतोय, लक्षात ठेवा. म्हणजे तुमची जशी घरं छान सुंदर तुम्ही करता, म्हणजे आता हे जे इथले बंगले आहेत त्यांच्या सौंदर्यीकरणावरती मागच्या 5 वर्षात किती खर्च झाले ह्याचा हिशोब लावला की आपल्याला कळतं. त्यामुळे मला वाटतं की हा महाविस्टाचा जो काही महा प्रोग्राम घेतलेला आहे हे काय दृष्टिकोनात घेतला कळत नाही. पण गरीब माणसाची कुठेही या लोकांना कणव नाही, प्रेम नाही, त्यांच्या भुकेबद्दल चिंता नाही, हेच दुःख आहे. नाही, मी नव्हतो, मी आतमध्ये नव्हतो, मी बाहेर होतो. विरोधकांमध्ये बिलकुल एकजूट आहे, असं कुठेही नाही. शिवसेनाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी त्या बाबतीत मोर्चा काढलाय. आमचीही भूमिका स्पष्ट आहे. असं कुठे त्यांना आमच्या आता वर्षात येईल ना एकटं पडण्याचा काही प्रश्न येतच नाही. बात बहुत दूर तक पहुंची है और जल्दी खत्म हो जाएगी, क्योंकि खुद रात को उन्होंने कहा कि जो 27 सीटों का प्रस्ताव हमने दिया है, ये प्रस्ताव बहुत पहले दिया था जब हम शिवसेना से बात कर रहे थे. और कोई भी प्रस्ताव दे सकता है ना, वो प्रस्ताव के ऊपर चर्चा होती है और फिर अंतिम निर्णय होता है. अंतिम निर्णय करने के पहले ये नहीं है, बराबर नहीं है, ये नहीं है, वो नहीं है, वो बात करना गलत है. देखो, मेरी भूमिका बहुत स्पष्ट है कि प्रकाश अंबेडकर जी भाषण जब करते वो कहते हैं कि ये मौका गया तो बहुत पीछे चले जाएंगे हम लोग, क्योंकि हमें संविधान बचाना है और इस देश का गणतंत्र बचाना है. यही भूमिका हमारी है. तो थोड़ा सा आगे पीछे करके ये भूमिका को एक करके हम मजबूती से लड़ेंगे महाराष्ट्र में. जो डिमांड प्रकाश आंबेडकरने रखली आहे, हे बघा, मी सांगतो, जागा किती लढवणार आहे हे फार काही मोठं नाही. तुम्ही जिंकणार किती हे महत्वाचं. आम्ही एक फॉर्म्युला ठरवला आहे, जिंकेल त्याला जागा. 20-18-10चा फॉर्म्युला आहे का तो? ते 20-18-10 40-50 ते तुम्हाला समजेल ना, काही कशाला. मी जसं सांगितलं की आमचा फॉर्म्युला स्पष्ट आहे की ज्या पक्षाची तिथे ताकद आहे आणि तो ती सीट जिंकू शकतो
मुद्दामून आम्ही ती सीट मागणं हा माझ्यासाठी आणि आमच्या पक्षासाठी तो राजकीय गुन्हा आहे. असं करू नये. पण काल त्यांनी जरांगे पाटलांना सुद्धा असं त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. ते सगळ्या इच्छा विचारात येतील ना, सगळे चर्चा करतील. डेमोक्रेसीमध्ये निगोशिएशन इज अ पार्ट ऑफ इट. यू कॅनॉट क्लोज डोर्स फॉर निगोशिएशन. माझ्या वैयक्तिक मताला कुणमत शून्य. पक्ष आहे, पक्ष लोकसभा लढवणार आहे, जितेंद्र आव्हाड नाही लढवणार. देखो ऐसा है, रात आई थिंक यू डोंट फॉलो द न्यूज एट अ रेगुलर basis. In the night, they cleared it that the note which has been given to the press was a note which was placed when they were talking to Shiv Sena. So now you understand. And I always say a proposal is submitted, you have to discuss, negotiate, sit on table. These are all the processes of democracy. What is democracy? You have the liberty to say anything. That is liberty, na? And in this country now, liberty is controlled, and we don't accept this as our way of behavior. We have given liberty to Prakash Ambedkar to submit his proposal, and the great Prakash Ambedkar, he is the ultimate heir of Babasaheb Ambedkar. So he has one view in mind, that we have to defend Indian democracy and we have to defend Constitution. We also say the same. So goals are equal. So nothing matters. सब चालू है, सब जगह पे चालू है. सब मालूमात हम प्रेस को देंगे, तो हमारे लिए कुछ रखिए ना भाई. सर, जो बात चल रही कि वंचित बहुजन आघाड़ी को साथ देने की बात, लेकिन जो फिलहाल एक जो लिस्ट चल रही है 27, मैंने बताया, कल भी बताया, आज भी बताया कि कोई भी अपना प्रस्ताव तो रखेगा ना, उस प्रस्ताव के ऊपर चर्चा तो होगी, और चर्चा के बाद ही अंतिम निर्णय आता है ना. आप चर्चा का दरवाजा गणतंत्र में बंद नहीं रखते. चर्चा ये हक है. कोई भी चीज में आप जब आज इस कंपनी छोड़ के दूसरी कंपनी में जाते हैं, तो आप बोलते हैं हमें 1 लाख की तनख्वाह दो. आप निगोशिएट करते हो उस मैनेजर से, फिर वो बोलता है 70,000 रुपये तय कर लो, तो आप 70,000 रुपये तय कर लेते हैं. तो हर एक के जीवन में ये समय आता है. चर्चा ही अंतिम स्वरूप है जिंदगी का. माँ बेटे से चर्चा करती है, बाप बेटे की चर्चा होती है, बीबी मर्द की चर्चा होती है. बीबी मर्द के चर्चे में ना संसार चल सकता है क्या? ये संसार ही है हमारा. हिंदी में जाना चाहेंगे कि मराठा एक्टिविस्ट पॉलिटिशियन बनना चाहते हैं. अम्बेडकर साहब ने प्रपोजल दिया है एनसीपी की तरफ से. देखो ऐसा है, एनसीपी की तरफ से वगैरह ऐसा नहीं होता है. उन्हें महाविकास आघाड़ी को कहा है कि इसके बारे में सोचिए. उन्होंने ये नहीं कहा ये कर दीजिए, इसके बारे में सोचिए. सोचेंगे. कब तक सोचेंगे क्योंकि अरे भाई, हमको हमारा टाइम लेने दीजिए ना. हमारा एजेंडा क्या प्रेस तय करेगी क्या? अरे पर आपको हमको हमारा एजेंडा तय करने दो ना. आप हमारा एजेंडा मत तय करो. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. अहो, तुम्हाला आचारसंहिता कधी लागणार हे तुम्हाला माहित नाही. मी सांगतो तारीख. साईडला या. Now the days of this government and Devendra Fadnavis, the two contests are going in. He well planned and he's a master of this kind. But there is another side, the dark side is that he is spoiled whole the culture of Maharashtra. How you look about that? You have said what I wanted to say. You have said what I wanted to say. Just give me your comments. No, you have given in your comments. So I don't want to repeat your comments. You have given your comment. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.